अफाट रांगा पसरलेली आहेत। हीच ती पश्चिम महाराष्ट्राची भूमी आहे, ज्या पश्चिम महाराष्ट्राच्या भूमीमध्ये 13 शक्तिपीठांपैकी काही शक्तिपीठ तुम्हाला पाहायला मिळतात। हीच ती पश्चिम महाराष्ट्राला दबदबा निर्माण केला, हीच ती पश्चिम महाराष्ट्राची भूमी आहे। हिला दबदबा निर्माण केला, हीच ती पश्चिम महाराष्ट्राची भूमी आहे। हीच ती पश्चिम महाराष्ट्राची पश्चिम महाराष्ट्राची भूमी आहे, जिच्या पवित्र पावन भूमीमध्ये अनेक संत जन्माला आले। हीच ती पश्चिम महाराष्ट्राची भूमी आहे। या पश्चिम महाराष्ट्राच्या एकूण 5 जिल्हे, 58 तालुके, 180 पेक्षा जास्त खेळाडू आणि त्याचबरोबर 21 असोसिएशन मधले अनेक नामांकित खेळाडू खेळणारी ही स्पोर्ट्स। पहिला बॉल बॅकफुटला जात असताना पहिला बॉल बॅकफुटला जात असताना हलक्या हाताने स्टीअर केला, बॉल चालला थर्ड मॅनच्या दिशेमध्ये, बॉलने गाठली सीमारेषा, पहिल्याच बॉलवर आलाय दमदार रुबाबदार चौकार। दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला मी विनंती करेन, संघ मालकाला विनंती करेन, आपल्या 12वा प्लेयर आपला प्रेझेंटेशन आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा, मी विनंती करेन, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल। अर्णव अभय स्पोर्ट्स संघाची सुरुवात मात्र दमदार झाली पहिल्याच बॉलवर। दुसऱ्या बॉलवर स्विच हिट मारण्याचा प्रयत्न, पहिल्या बॉलवर चौकार आलाय, दुसरा बॉल आलाय डॉट, टिट फॉर टॅट, जशास तसे प्रत्युत्तर गोलंदाज देत असताना P1चं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा मानस चंग इथे बांधला अर्णव अभय स्पोर्ट्स या टीमने आणि पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर गोलंदाज मात्र आपली क्षमता या ठिकाणी सिद्ध करत असताना गोलंदाज सौरभ ओव्हर द विकेट। पुढचा बॉल फुलरलेनचा बॉल, पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली, थर्ड मॅनला शॉट मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि आणखीन एक बॉल आलाय डॉट। या ओव्हरचं पृथक्करण जर आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर 2 बॉल आले डॉट, मिड ऑफ सज्ज आहे आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सौरभ चांगली गोलंदाजी, क्वालिटी गोलंदाजी आपल्या टीम साठी साकारत असताना नुकतीच एक पराभव झाला ना यांचा, यावेळी मात्र चांगला फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा षटकार, पंचांच्या माध्यमातून इशारा देखील आला, येस इट इज अ षटकार, 4 रन 6 धावा। धर्मा पवार यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे, सलग 3 षटकार जर ठोकले अतुल भालेकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। पहिला षटकार आलाय, आणखीन 2 षटकारांची गरज आहे, गोलंदाज सौरभ तयार ओव्हर द विकेट। पुढचा बॉल सेकंड इन अ रो, दुसरा देखील षटकार, यावेळी मात्र डीप लॉंग ऑफचं क्षेत्र निवडलंय, बॉल सीमारेषा पार, हवेवर सॉर आलाय दमदार रुबाबदार षटकार, 6 धावा। लक्षात घ्या, जेव्हा पहिला चेंडू पडला तेव्हा बॅटिंग करणाऱ्या टीमचा 12वा खेळाडू हा कॉमेंट्री बॉक्समध्ये नव्हता। पहिला चेंडू पडल्यानंतर तो कॉमेंट्री बॉक्समध्ये दाखल झाला, यासाठी 2 धावांची पॅनल्टी त्यांना देऊन मॅचला आपण सुरुवात करतो। थँक्यू सो मच। इथून पुढे सर्व खेळाडू लक्षात घ्या, 12वा खेळाडू पहिला चेंडू पडला तुम्ही नक्की या, 2 धावांची पॅनल्टी मॅच संपल्यानंतर आपण ऍड करा आणि त्यानंतर स्कोर सांगा। थँक्यू। 15 धावा आता स्कोर कार्डवर लागल्यात, पॅनल्टीच्या 16 धावा स्कोर कार्डवर लागल्यात आणि आता पेनल्टीच्या 2 धावा कट करायच्यात, म्हणजे आता सध्या 14 धावा स्कोर कार्डवर लागल्यात। पहा, या स्पर्धेच्या माध्यमातून तंतोतंत नियमांचं तुम्हाला पालन करावं लागेल। पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग ओळखलं का जातं तर इथे शिस्त आहे आणि म्हणून प्रत्येकाला शिस्तीचं पालन देखील करावं लागतंय। पहिल्या षटकाची समाप्ती होण्यासाठी अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे, परंतु सध्या या मैदानाच्या आतमध्ये एकीकडे उन्हाचा तडाखा आणि धर्मा पवारच्या बॅटिंगचा धडाका सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत। 2 इन अ रो, आणखीन एक बसला तर अतुल भालेकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक, शेवटच्या बॉलवर जर षटकार आला तर धर्मा पवार यांना लागू होईल। थोडीशी चर्चा
केली जाते, कारण 2 आतापर्यंत षटकार आले, 14 धावा सध्या स्कोर कार्डवर लागल्यात. आणि कालच्या दिवसाचा जर विचार केला तर तब्बल 3 अर्धशतकी खेळी या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळाले. त्याचबरोबर 100ची देखील 100 पार देखील होताना या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळाली. अर्थातच काय, ही धावपट्टी खेळाडूंच्या अक्षरशः प्रेमात पडली, बॅट्समनच्या अक्षरशः प्रेमात पडली. त्यामुळे आजच्या दिवसामध्ये देखील इथे तुम्हाला स्कोर जवळजवळ 80च्या अबावच करावा लागेल, तेव्हाच तुम्ही जिंकण्याची एक शाश्वती देऊ शकताय. परंतु सध्याच्या घडीला लक्ष लागून राहिलंय पॉवर प्लेचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे. क्वालिटी आणि बॅटमधून आता क्वांटिटी आपल्याला पाहायला मिळतंय. नाव आहे धर्मा पवार. बॅकफुटला जात असताना शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. सुरेख दर्जेदार क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झालंय. 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर देखील लागल्यात. चला, पहिल्या षटकामध्ये आल्या धावा 14, एकूण 16 होत्या, परंतु पॅनलाइज केलं गेलंय संघाला आणि म्हणून 14 धावा सध्या स्कोर कार्डवर. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर पहिलाच बॉल खोलवर टप्प्यावरचा बॉल हलक्या हाताने स्टिअर केला, डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलवर आलाय, तोपर्यंत एक सिंगल या ठिकाणी आणखीन प्राप्त होईल. सेकंड पॉवर प्ले आता मात्र सुरुवात झाली. स्ट्रायकर बॅट्समन आपण आता पाहत आहे धर्मा पवार, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार त्यांनी ठोकून काढला. यावेळा मात्र पुन्हा एकदा परफेक्ट मिडल इन द बॅट, बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये, सीमारेषा पार, दमदार चौकार. धर्मा पवार आज खर तर षटकार आणि चौकारांचीच भाषा बोलायला सुरुवात केलेली आहे, ज्यासाठी आपल्या कॅप्टनने आपल्यावर जबाबदारी दिलेली आहे. ती जबाबदारीचे खांदे आता थोडेसे मजबूत करत असताना सध्याच्या घडीला चौकार आणि षटकार ठोकते धर्मा पवार. पवारचा आणखीन एक वार, बॉल सीमा रेषा पार, दमदार रुबाबदार षटकार. आतापर्यंत 3 षटकार 2 चौकार धर्मा पवारच्या बॅट मधून पाहायला मिळालं. धर्मा पवार नावाचं वादळ सध्या मैदानाच्या आत घोंगावत असताना, अनुभव के भट्टी में जो तपते हैं वही दूसरे दिन सूरज बनकर चमकते हैं. आज खऱ्या अर्थानं एक वेगळीच अलौकिक शक्ती आपल्याला या खेळाडूच्या बॅट मधून पाहायला मिळते. आणि म्हणूनच की काय, आता स्वतः संघ मालक त्यांना थोडस कानमंत्र देत असताना, परंतु त्याचा किती वापर होईल. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी मात्र खोलवर टप्प्यावरचा बॉल शरीराचा वेध घेतलाय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील, पंच निर्णयावर तटस्थ आहे. सिलिमिडॉनला बॉल चाललाय, यष्टीरक्षक बॉलला उचलतोय, तोपर्यंत थोडस सुटकेचा निश्वास नक्कीच गोलंदाज अजय शेलारने टाकलाय. कारण पहिल्या बॉलवर त्याच्या 1 आली, त्यानंतर आला चौकार आणि तिसऱ्या बॉलवर आलाय षटकार. म्हणजे आतापर्यंत 11 धावा त्यांनी खर्च केल्यात. ओ, यावेळी मात्र भरपूर टायमिंग होता, यावेळी दे घुमा के, परंतु क्षेत्ररक्षक जजमेंट थोडस खराब आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. ओ, यावेळी मात्र 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून काढल्या जातात. धावा कशाही होऊ द्या, परंतु येणं फार गरजेचं आहे. अर्णव अभय स्पोर्ट्स या टीमला 29 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्या. 2 धावा नंतर मायनस केल्या जातील, याची दक्षता घ्यायची आहे. पॅनलाइज केलं गेलंय, परंतु सध्या अजय शेलार गोलंदाजी मार्कवर
आणखीन एक तडाखा, यावेळा मात्र सरळ पट्ट्याने ना आव देखा ना ताव देखा, बॉलला पाठवून दिले डीप लॉंग ऑनला, सीमारेषा पार, ओव्हर द रोप. आणखीन एक दमदार दिमागदार षटकार. धर्मा पवार हे नाव आता पवार का वार पहा. आणि बॉल सीमारेषा पार. प्रत्येक बॉलवर आता चौकार षटकारच ठोकण्याची भाषा सध्या तो बोलतोय. आणि खरं तर पॅन्डल मधूनच सेट होऊन आलेला आहे की काय. आता आपण पाहूया तब्बल किती धावा त्याच्या बॅट मधून निघाले, ज्याच्यामध्ये 4 षटकार आहे. 11 बॉलमध्ये 34 धावा, म्हणजे 300च्या स्ट्राईक रेटने सध्या तो मैदानाच्या आतमध्ये. धर्मा पवार नावाचं वादळ सध्या गोंगावत असताना, परंतु त्या वादळाला शांत करावं लागेल. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर अर्जुन कदम. आणखीन एक ऑलराऊंडर खेळाडू आपण पाहतोय. आणि प्रीमियर लीग म्हटलं की ज्या खेळाडूंनी 1 गाव 11चं मैदान गाजवलेलं आहे ते सर्व खेळाडू सध्या तुम्हाला या मैदानामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे 5 जिल्ह्यांचे आपण पाहिलं तर जवळजवळ 10 कोटीपेक्षाही जास्त लोकसंख्या आहे. आणि त्याच्यामध्ये आम्हाला का निवडलं गेलंय त्याचं आता तुम्हाला उदाहरण द्यावंच लागेल. यावेळी मात्र अफलातून स्ट्रोक, क्वालिटी आणि आता 10 धावांची क्वांटिटी देखील या गुणतालिकेवर निर्माण होईल. अशा प्रकारचा दर्जेदार फटका आपल्याला बॅट्समन अमित वरेच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आता आग दोनों तरफ से लगी है. एकीकडे धर्मा पवार आणि खरबुजे को देखकर खरबूजा भी रंग बदलता है. आता मात्र अमित वरेने देखील हल्लाबोल करायला सुरुवात केली. अर्जुनचा पुढचा बॉल अगोदर आपण पाहिलंय एक्स्ट्रा कव्हरला, आता मात्र मिड विकेटच्या झोन मध्ये 2 बाउन्स बॉलर क्षेत्ररक्षक उचलतोय. तोपर्यंत 2 धावा नक्कीच, टाळ्यांचा कडकडाट होतोय हेच सांगितलं जातंय. कधी षटकार आलेत, कधी चौकार आलेत, कधी सिंगल डबलला देखील या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेले. आणि म्हणून पाहिलं तर आपल्या संघामधून खेळणारे हे प्रतियश खेळाडू सध्या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 3ऱ्या पर्व गाजवताना आपल्याला पाहायला मिळतात. अमित वरे पुन्हा एकदा, अर्जुन कदम तयार. आणखीन एक क्लास या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये पुन्हा एकदा बॉल, टाटा बाय बार, फ्लॅट षटकार. आता यक्ष प्रश्न आहे अर्जुन कदम समोर आणि म्हणूनच स्वतः संघनायक पुन्हा एकदा मार्गदर्शन करण्यासाठी आता थोडीशी सल्लामसलत टीम मीटिंग घेतली जाते. दोन्ही खेळाडू आहे, वादळ आहे, या वादळाला रोखणार कोण असा यक्ष प्रश्न नक्कीच कराड फायटर्स या टीम मध्ये. नावामध्ये फायटर्स आहे, फायटिंग तर करावीच लागेल. तीन बॉल आतापर्यंत टाकून झाले, ज्याच्यामध्ये आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात. एक एक्सपेन्सिव्ह ओव्हर सध्या टाकत असताना पहिला ओव्हर द विकेट, आता राऊंड द विकेट टाकण्यासाठी अर्जुन कदम तयार आहे. परंतु समोर आहे अमित वरे, ज्याच्या बॅट मधून आता षटकार 2 आलेत. तो अमित वरे सध्या आणि एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये त्याच्यासाठी फार मोठं कौशल्य लागतं. आणि सध्या क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आता मात्र ऑन साइडला टर्न केलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, तो फक्त पाहतच राहिलाय. हवा के संग संग घटा के साथ साथ बॉल सीमारेषा पार, दमदार षटकार. आता प्रचंड मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. संकट आता घोंगावत आहे कराड फायटर्स या टीमवर. परंतु फायटर्स आहेत, फायटिंग तर तुम्हाला करावे लागेल. 55 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 55 धावा सध्या स्कोर कार्ड वर लागल्यात, ज्याच्यामध्ये अमित वरेने ठोकलेत 3 षटकार आणि धर्मा पवारने ठोकलेत आतापर्यंत 4 षटकार. 55 धावा स्कोर कार्ड वर, 50शी ओलांडली. आणि आता मात्र रोखावं लागेल. अचूकता, भेदकता, दाहकता आपली दाखवावी लागेल, परंतु थांबायला मात्र तयार नाही. बॅट्समन अमित वरेच्या बॅट मधून बॉल आणखीन एक सीमारेषा पार डीप लॉंग ऑफला क्लिअर करतोय. दिमागदार षटकार. सलगचे आतापर्यंत आपण पाहिलं 3रा षटकार, 3 इन अ रो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अमित वरेच्या या बॅटिंग साठी. तो आता थांबायला तयारच नाही. आणि आता धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर लागली 61 धावा.
आणखीन एक यावेळी आपण पाहू शकतो, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल चाललाय कव्हर पॉइंटला, बॉल सीमारेषा पार. चौकार चौकार, षटकार षटकार, चौकार. जुगलबंदी चालली दोन्ही खेळाडूची. एकीकडे धर्मा पवार, दुसरीकडे अमित वरे. सुरुवातीला मात्र एक चांगला पाया रचलाय धर्मा पवारने, पण त्याला आता कळस चढवण्याचं काम सध्या अमित वरे करतोय. त्यामुळे आता टीम मीटिंग पुन्हा एकदा होईल. प्रश्न आहे, यक्ष प्रश्न आहे, तो कशा पद्धतीने सोडवला जाईल. कारण आणखीन अजून 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे आणि स्कोर कार्डवर आता धावा जर पाहिल्या तर लागल्या जवळ तब्बल 65 धावा. 65 रन्स ऑन द स्कोर कार्ड्स. मी म्हणेन फार मोठी धावसंख्या आहे आणि आता एक वेगळी स्ट्रॅटेजी रचावी लागेल, आखावी लागेल. तुमचा प्लॅन ए यशस्वी होत नसेल तर प्लॅन बी तुमच्याकडे तयार असणं गरजेचं आहे. आणि आता तोच प्लॅन सध्या एक्झिक्यूट करत असताना कराड फायटर्स ही टीम सध्या मैदानाच्या आतमध्ये एक रणनीती आखताना, परंतु दोन्ही खेळाडू देखील बॅट्समन एकमेकाशी चर्चा करतात. आतापर्यंत 65 धावा आल्यात, 100 पार करायचे का? कालच्या दिवसाचा इतिहास सुवर्ण अक्षराने लिहिलाय, आपला देखील तो सुवर्ण अक्षराने त्या इतिहासाची पुनरावृत्ती करायची आहे का? सध्या दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, परंतु आज संघ मालक खुश असतील. अर्णव अभय स्पोर्ट्सचे राजीवजी शिर्के साहेबांचा हा संघ आहे, अजितजी वरे साहेबांचा हा संघ आहे. आणि ते आता खुश असतील कारण चांगला स्टार्टअप, गोल्डन स्टार्ट या ठिकाणी दोन्ही बॅट्समनने. आणि महत्वाचं वैशिष्ट्य काय, दोन्ही बॅट्समन सेट आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत एकही विकेट नाही. 65 धावा सध्या स्कोर कार्डवर लागल्यात, एक मोठी धाव संख्या. आणि आता गोलंदाज क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज आहे. निलेशला हे वादळ थांबवावं लागेल, रोखावं लागेल, भेदक मारा करावा लागेल, दाहकता आपल्या गोलंदाजीतली दाखवावी लागेल. कधी कधी तेज तिखट बाउन्सर देखील मैदानाच्या आतमध्ये टाकावे लागतील. वैविध्यपूर्ण गोलंदाजी त्याला देखील साकारावी लागेल. परंतु धर्मा पवार समोर आहे, तो वार करेल का? ओ पहिलाच बॉल, हेलिकॉप्टर शॉट, बॉल सीमा रेषा पार. नाम आग उठाकर देखते हैं, नाम आग झुका कर देखते हैं. नहीं दोस्त, हम तो गेंदबाजों के आंखों में आंखें डालकर देखते हैं. आणखीन एक षटकार धर्मा पवारचा, आणखीन एक जबरदस्त वार पाहायला मिळाला. म्हणजे 5 षटकार त्यांनी ठोकलेत. अजितजी वरे साहेबांना विनंती करतो आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचे आहे. आणि धर्मा पवार यांच्या बॅटमधून आतापर्यंत 5 षटकार पाहायला मिळाले. आणि आता खांदे थोडेसे झुकले, थोडेसे हताश, थोडेसे निराश आपल्याला पाहायला मिळतात. फिल्डिंग करणारी टीम अर्थातच कराड फायटर्स. परंतु फायटर्स आहे, योद्धे आहात, योद्ध्यासारखं लढावं लागेल. इतिहास हा रडणाऱ्यांचा लिहिला जात नाही, लढणाऱ्यांचा लिहिला जातो. इतिहास तुम्हाला घडवायचा असेल तर खांदे तुम्हाला मजबूत करावे लागेल, उत्साह ठेवावा लागेल, एन्थुजियास्टिक या ठिकाणी खेळ करावा लागेल. ओ यावेळी मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु अलॉंग द कार्पेट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉलवर येतोय, स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक बॉलवर येतोय, तोपर्यंत एक सिंगल. परंतु दोन्ही बॅट्समन आज खरं तर एक चांगल्या रिदम मध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचमुळे आतापर्यंत स्कोर कार्डचा जर विचार केला तर तब्बल धावा 72 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. मेहनत तर करावी लागेल, प्रयत्नांती परमेश्वर म्हटलं जातं. आता प्रयत्न शैलेशला करावे लागतील. समोर आहे अमित वरे. ओ यावेळी मात्र सरळ पट्ट्याने बॉलला पाठवून दिलंय, बॉल सीमारेषा पार. आणखीन एक षटकार, षटकार षटकार आणि षटकारांचीच भाषा आता बोलायला लागलेत. कदाचित 6चा पाडा सकाळच्या सत्रामध्ये पाठ करून आलेत की काय हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेट झालेत. आणि पूर्ण सेटिंग आता बिघडवली कराड फायटर्स टीमचे. परंतु हताश होऊन चालणार नाही. असं म्हटलं जातं ना, तुम्हाला उडता येत नसेल तर तुम्हाला धावता आलं पाहिजे, धावता येत नसेल तर चालता आलं पाहिजे, आणि चालता येत नसेल तर रांगता आलं पाहिजे. परंतु तुम्ही थांबता कामा नये.
आता इथे थांबून चालणार नाही, हताश निराश होऊन चालणार नाही. पुन्हा एकदा इतिहास या ठिकाणी रचायचा आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ फुल्ली अनसर्टनिटी. वी विल नॉट प्रेडिक्ट एनिथिंग अबाउट द क्रिकेट. क्रिकेट हा अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. त्यामुळे इतिहास तुम्ही देखील घडवू शकता, परंतु तुमच्यामध्ये हिंमत ठेवावी लागेल. कराड फायटर्स टीम फायटर्स आहात. आता तुम्हाला झुंजावं लागेल, लढावं लागेल आणि ही किमिया आता साधावी लागेल गोलंदाज शैलेश यांना. तर त्यांच्या आता 3 बॉलचं निलेश यांना 3 बॉल आतापर्यंत टाकलेत, ज्याच्यामध्ये आतापर्यंत 13 धावा आल्यात, इन्क्लुडिंग 2 सिक्सेस अँड 1 सिंगल. 2 षटकार, 1 सिंगल सध्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज निलेश वीर, नावामध्ये वीर आहे, शूरवीर कामगिरी आपल्याला करावी लागेल आणि मॅच बॉल साठी सध्या थांबलेले आहेत. स्कोर कार्डचा जर विचार केला तर तब्बल धावा लागल्यात. 78 रन्स स्टील ऑन द स्कोर कार्ड. कालची 100 पार केली, आज देखील तोच इतिहास घडवला जाईल का? अंपायर जुने चेंडू नाहीयेत, नवीन चेंडूनच खेळावं लागेल. येस अंपायर. कारण की कालपासून आपण हेच सांगितलंय, अंपायर जास्त वेळ घेऊच नका, जो चेंडू आहे तुम्ही द्या. येस, तुमचे हात मोकळे आहेत. चला, निलेश वीरला चांगली कामगिरी करावी लागेल. तीन बॉल मध्ये आतापर्यंत 13 आल्यात. निलेश वीर तयार, समोर आहे अमित वरे. आणखीन एक यावेळी आपण पाहतोय स्क्वेअर लेगला बॉल चाललाय, सीमारेषा पार, धडाकेबाज आणखीन एक षटकार. आणि आता आपण पाहिलं तर 84 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 84 धावा स्कोर कार्ड वर. अगदी वाऱ्याच्या वेगानं सध्या धावा गुणतालिकेवर निर्माण होत असताना आपण पाहायला मिळतात. आणि आतापर्यंत 3 षटकार बसलेत निलेश यांच्या गोलंदाजीवर. हाताच्या रेषा बदलायच्या असतील तर नशिबावर नाही तर तुमच्या हिमतीवर विश्वास ठेवा आणि तीच किमिया सध्या करावी लागेल. नाही, इथे थांबायला तयार नाही. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. ओ, सुरेख कॅच. आणि इथे मात्र अमित वरे याच्या खेळीचा अंत या ठिकाणी होत असताना आणि अमित वरेची एक वादळी खेळी शांत होत असताना तब्बल 9 बॉल मध्ये 43 धावांची आक्रमक खेळी करणारा अमित वरेची बॅटिंग आवडली असेल तर पॅन्डल मधून जरूर टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा. 43 धावांची ग्रेट इनिंग खेळत असताना मैदानाच्या बाहेर जात असताना सध्या अमित वरे त्याचं स्वागत त्यांचं संपूर्ण पॅन्डल करतोय. हो, आयुष्यामध्ये तुम्ही चांगलं काम करा, तुमचं नक्कीच कौतुक होईल आणि टाळ्यांचा कडकडाट सध्या होतोय. परंतु सध्या एक आपण पाहिलं तर ढाण्या वाघ सध्या मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो, धर्मा पवार. आणि त्याची साथ देण्यासाठी आणखीन एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, चिंतामणी निकम. कुसगाव वाई असोसिएशन मधला हा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये. चिंतामणचा पहिला बॉल स्टिकर यांचा फटका, परंतु हा देखील बॉल देऊन जाईल. 4 धावा. मिड विकेटच्या झोन मध्ये बॉल चाललाय, 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार, चौकार. या चौकारानंतर धावा धावफलकावर लागल्यात. 88 धावा. अगदी 100चा पाठलाग करत असताना सध्या आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. म्हणजे ही टीम देखील इतिहास घडवण्यासाठी सज्ज आहे. 13 बॉल मध्ये 41 धावांची आतापर्यंत वादळी खेळी खेळत असताना धर्मा पवार सध्याच्या घडीला आपण स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल आणि त्याची आज अर्धशतकी खेळी पाहायला मिळेल का? आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये काल 3 अर्धशतकी खेळी तुम्हाला पाहायला मिळाली आणि चौथी अर्धशतकी खेळी आता धर्मा पवारच्या नावावर जाईल का? आयुष्यामध्ये आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन देखील झेलायची तयारी आपल्याला ठेवावी लागते. आणि सध्या उन्हाचा तडाखा आणि धर्मा पवारच्या बॅटचा तडाखा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. धडाकेबाज षटकार आज धर्मा पवारच्या बॅट मधून 5 षटकार पाहायला मिळाले. शेवटचं षटक हाताळण्यासाठी
इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल, कंजूस गोलंदाजी करावी लागेल. 100च्या आसपास टीम जात असताना आपल्याला रोकायचं आहे. पहिला बॉल या वेळेला आपण पाहतोय डीप लॉंग ऑफला क्लिअर केलाय. 6वा षटकार ठोकलाय धर्मा पवारनं आणि आतापर्यंत 46 धावांवर धर्मा पवार सध्या खेळत असताना पाहताय. आणि आता तब्बल जर पाहिल्या 47 धावसंख्येवर सध्या संघमालक आजीजी वरे साहेब यांच्याकडून LIC चे खर तर एजंट आहेत, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, आणि त्यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक धर्मा पवार यांनी जर 50 ठोकली तर 1000 रुपयाचं पारितोषिक अजितजी वरे साहेब यांच्या माध्यमातून. आणि आता किती धाव पाहिजे? 3 धावांची गरज आहे. ओ यावेळा मात्र संकटात आहे क्षेत्ररक्षक, बॉलच्या खाली गोलंदाजाने फॉलो थ्रू मध्ये, आणि आता थोडासा राग देखील व्यक्त केला जातोय. हे शेवटचं षटक इकॉनॉमिकल षटक हाताळत असताना बॅक टू बॅक 2 या ओव्हरमध्ये 1 विकेट, 1 षटकार खाल्ल्यानंतर विकेटचं पतन या ठिकाणी होत असताना कमबॅक केले गोलंदाजाने. टिट फॉर टॅट जसे प्रत्युत्तर दिले. नक्कीच कौतुक करावं लागेल. धर्मा पवारचं 50 मात्र झाली नाही, परंतु सगळ्यांना अचंबित करणारी खेळी आजच्या दिवसामध्ये खेळत असताना धर्मा पवार मैदानाच्या बाहेर, आणि त्याचं देखील स्वागत मैदानाच्या बाहेर पॅन्डल्स मध्ये केलं जात आहे. टॉस साठी दोन्ही कॅप्टन. यानंतर टॉस केला जाईल. यश 11 शाहूवाडी आणि दोस्ती 11 32 शिरा. दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण तयार राहायचंय. लगेच आपण करणार आहोत टॉस. परंतु कराड फायटर देखील सज्ज आहे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय आनंद बगदुम. आयकॉन प्लेअर थोडासा लेट आलाय, परंतु ज्यांच्यावर जबाबदारी दिली होती तो अमित वरे आणि धर्मा पवार यांच्या झंझावती खेळी आज आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता स्वतः संघाचा आयकॉन खेळाडू आनंदा मगदुम सध्या मैदानामध्ये आलाय, आणि आता स्ट्राईकला चिंतामणी निकम आपण पाहतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी शेवटचं षटक आपण पाहिलं, परंतु इथे मात्र फटका चांगला आहे, दर्जेदार आहे, आणि 6 धावा देणारा देखील आहे. आणखीन 1 षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला बॅट्समन चिंतामणी निकम यांच्या बॅट मधून षटकार. शंभरी पारी जरूर केलेल्या टाळ्या झाल्या पाहिजेत. अर्णव अभय स्पोर्ट्स या संघासाठी 102 धावा सध्या स्कोर कार्डवर, 101 धाव सध्या स्कोर कार्डवर लागली गेली, आणि सध्या इन्फॉर्म बॅट्समन चिंतामणी निकम सध्या मैदानाच्या आतमध्ये तो देखील हल्ला बॉल करतोय. ओ फुलर लेनचा बॉल यावेळी मात्र कनेक्शन थोडंसं खराब, परंतु हा बॉल देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देण्यासाठी येतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. आणखीन 1 चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय, आणि 105 धावांची आक्रमक खेळी सध्या खेळत असताना अर्णव अभय स्पोर्ट्स सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कालचा 100 हायस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळाला. त्याचा पाठलाग करत, त्याची सरसी करत असताना आता 105 धावांची आक्रमक खेळी करत असताना अर्णव अभय स्पोर्ट्स संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाऊस कोसळत असताना पाहायला मिळतोय. ओ यावेळी मात्र खोलवर टप्प्यावरचा बॉल बॅकफुटला जात असताना बॅकलिपचा भरपूर चांगला वापर केला. बॉल चाललाय तिथे क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय, त्याचा ऍडव्हान्टेज दोन्ही खेळाडूंनी घेतलाय. तिसऱ्यासाठी प्रयत्न. हो यावेळी मात्र एकाच पटरीवर 2 ट्रेन राहू शकत नाही, एकाला सॅक्रिफाईस नक्कीच करावं लागेल. परंतु षटक क्रमांक संपलाय आणि स्कोर कार्डवर आता लागल्यात धावा 107, आणि आता 2 धावा मायनस करूया ज्या पेनल्टीच्या आहेत, म्हणजे 105 धावा स्कोर कार्डवर लागल्यात आणि 106 धावांची खेळी आता करावी लागेल कराड फायटर्स या टीमला. मी एकच म्हणेन, सुरुवातीला हा संघ कोसळतो परंतु नंतर कारंजासारखा उसळतो, तोच हा संघ आहे कराड फायटर्स. फायटिंग तर करावीच लागेल, इतिहास रचायचा आहे आणि त्या इतिहासाची पुनरावृत्ती देखील करायची कराड फायटर्स संघाला. ओव्हर टू किरण मस्कर. थँक्यू. टॉस साठी जातोय दोन्ही कॅप्टन. या
यश इलेव्हन शाहवाडी टीम कॅप्टन आपण या लगेच व्यासपीठावरती महत्वाचे सन्मान घेऊया. तोपर्यंत मी विनंती करेल पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्मान्य शिवाजी जाधव बॉस आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती नेहमी आपल्या सर्वांच्या पाठीशी ताकदीनं उभं राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय सन्मान्य दर्शनदादा बनगे साहेब यांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. थँक्यू सो मच आदरणीय दर्शनदादा. नेहमी शिवाजी जाधव बॉस याच्या पाठीशी उभे असतात. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या पाठीशी नेहमी उभे असतात. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच दादा. त्याचबरोबर व्यासपीठावरती वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनच्या विद्यमान अध्यक्ष सन्मान्य आदरणीय आदित्य दादा चोरगे साहेब देखील व्यासपीठावरती आहेत. त्यांचाही सन्मान मी करत आहोत. वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनची जबाबदारी ज्या संपूर्ण आपण पाहिले तर खांद्यावरती आहे आणि ज्यांनी आपण पाहिलं तर वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनच्या खेळाला एक व्यासपीठ दिलं. त्याचबरोबर एक उद्योजक आणि एक यशस्वी आयोजक म्हणजे अर्थातच सन्मान्य आदरणीय नामदेव दादा सनस साहेब ND दादा यांचा मी सन्मान करत आहोत. ND आणि पेशवाई चषक आणि हा चषक यशस्वी राहिला. पश्चिम महाराष्ट्रातला पहिला संपूर्ण नाईट स्पर्धा आणि त्याच्या प्रमुख आयोजक आहेत. त्याचबरोबर त्या प्रमुख आयोजकामध्ये सन्मान्य आदरणीय अर्थातच श्री पेशवाई साडी सेंटर वाशी त्याचे प्रोप्रायटर आणि अर्थातच या स्पर्धेसाठी आपण पाहिले तर श्री पेशवाई पैठणी साडी ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अगदी स्पॉन्सर केली गेली आहे. त्याचे आपण पाहिले तर प्रोप्रायटर सन्मान्य आदरणीय राहुल दादा बनगे साहेब यांचा सन्मान केला जातो. थँक्यू सो मच. त्याचबरोबर विनंती करेल व्यासपीठावरती महेश भाई वाडकर साहेब देखील आज उपस्थित राहिले आहेत. महेश भाई यांचाही आम्ही सन्मान करतोय. महेश दादा आपलाही ते सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच. त्याचबरोबर सन्मान्य बाळू मामा कुराडे साहेब विनंती करेल आपल्या शुभ हस्ते मामा आम्ही टॉस करतोय आपण कृपया यावं. कारण की क्रिकेट ज्या व्यक्तीनं जगलं क्रिकेटमध्ये आनंद आणि क्रिकेटमधला खऱ्या अर्थानं उत्साह बाळू मामाचा संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. मामा आपल्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत टॉस. दोन्ही कॅप्टन आहेत. एका बाजूला यश इलेव्हन शाहूवाडी टीम दुसऱ्या बाजूला दोस्ती इलेव्हन 32 शिराळा. कॉल कोणाला देऊयात? यश इलेव्हन शाहूवाडी. येस छापा कॉल आहे. टॉस आहे छापाच. येस यश इलेव्हन शाहूवाडी टीम संपूर्ण स्क्वॉड आलेला आहे आज. संपूर्ण स्क्वॉड आहे सर. यश इलेव्हन शाहूवाडी टीम यंदा आपण पाहिलं तर खेळताना दिसेल आणि जसा स्क्वॉड हवा पेपरवरती तसा सगळा स्क्वॉड उचललायस का तो ऑप्शन मध्ये? स्क्वॉड पूर्णपणे जसा ऑप्शनला घेतला त्या पद्धतीनं मैदानावरती पण त्यांनी आतापर्यंत पहिल्या मॅचला खेळी करून दाखवले आणि आता समोरची टीम आहे पावले सर पण असणार आहेत. खेळायला खूप मजा येईल, भारी वाटेल त्यांच्यासोबत खेळताना. थँक्यू सो मच. टॉस जिंकलायस बॅटिंगसाठी की गोलंदाजीसाठी जाशील? गोलंदाजी करू. गुड. दोस्ती इलेव्हन तर कुठे थोडासा कमी पडलास काय बोलशील? 2 बॉलर शॉर्ट होते विजय भाऊ आणि अमर माने आज ईद असल्यामुळे त्याला बंदोबस्त लागून सुट्टी नाही भेटली. तरी पण 2 मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू आम्ही. विजय पावले सर दिसतील या मॅच मध्ये इन ऍक्शन? हो दिसतील. वाव खूप छान. थँक्यू सो मच. सो या मॅच साठी आपण पाहिलं तर इन ऍक्शन असतील अर्थातच मांगले गावचा सुपुत्र 32 शिराचा ढाना वाघ ऑल इंडिया आयकॉन अर्थातच आपण पाहिले तर विजय जयसिंग पावले सर या मॅच मध्ये इन ऍक्शन तुम्हाला खेळताना दिसतील. दोस्ती इलेव्हन 32 शिरा या टीम मधून नुकता टॉस झाला. यश इलेव्हन शाहूवाडी टीमनं टॉस जिंकला. सांगितलं आम्ही करणार आहोत गोलंदाजी. समोरच्या टीमला सांगा बॅटिंग करा. पण यानंतरच्या मॅच मध्ये ते घडणार आहे. आवाज ऐकलात सुमधुर मराठी भाषेमध्ये शुद्ध तंत्र समालोचन तुम्ही ऐकलत. अर्थातच प्राध्यापक दत्तात्रय मात्रे सर यांचा आवाज तुम्ही ऐकलात आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला आवाज ऐकायला भेटेल या पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा हक्काचा आवाज अर्थातच पाटण तालुक्याचा लाडका लहुजी जाधव सर यांच्या वाणीतून तुम्हाला मॅचची कहाणी ऐकायला भेटेल. थँक्यू सो मच. धन्यवाद किरण बस्कर सर. आदरणीय दत्ता मात्रे सर सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 105 धावांचं लक्ष प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले. 106 धावांचं लक्ष आणि प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले. राजू संभाजी कंक त्यांच्या साथीला अजय शेलार मॅन फ्रॉम कोटरोशी. पहिलं षटक घेऊन गोलंदाज महेश वाडकर.
पहिला चेंडू ड्राईव्ह केला इनफिल्डच्या वरून डीप पॉइंट सीमारेषा 1-2 तिसऱ्या टप्प्याला क्लिअर करेल बाउंड्री PMPL राजू संभाजी कंक यांच्या बॅटमधून चौकार. लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे तब्बल 106चा आणि सुरुवात ज्या प्रकारे अपेक्षित होती त्याच प्रकारे मात्र झाले. सप्तम हिंद केसरी म्हणून या खेळाडूची ओळख आहे. कराड तालुका क्रिकेटचा बकासूर आणि या दुसऱ्या बाजूला आहेत वाई तालुक्याचे गोलंदाज महेश वाडकर. लक्ष्य मोठं आहे परंतु कठीण नाहीये. दुसरा चेंडू हा शफल होऊन ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. चेंडू काहीसा खाली राहतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची होते सांगता पहिल्या डावाचा विचार केला तर तब्बल ज्या प्रकारे 105 धावा धावफलकावरती नोंद केल्यात. एका बाजूला आदरणीय श्री राजू शेठ शिर्के साहेब यांच्या मालकीचा संघ अजित वरे साहेब, दुसऱ्या बाजूला बाबासो बागल, दीपक दादा लोखंडे साहेब यांच्या मालकीचा संघ. ओमसाई MTC वर जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले त्या तमाम प्रेक्षक राजाचं मनापासून सहर्ष स्वागत. आज पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचं तिसरं पर्व आणि याचा दुसरा दिवस आहे. आणि या विशेष म्हणजे प्रत्येक संघटनेच्या खेळाडूंचं लक्ष 21 संघटना खेळत आहेत. शिवाजी यादव बॉस आणि त्यांची संपूर्ण कमिटीचं हे यश आहे. 21 संघटना एकत्र करणं सोपं नसतं मित्रांनो. फुललेंचा चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय. डीपला आहे मिड विकेट काऊ कोणाच्या दरम्यान संकेत वाडकर चुकी करतायत. क्रिकेटमध्ये चुकीला नसते माफी आणि जिथे 1 धावा होती तिथे मात्र 4 धावा राजू कंक यांना मिळेल चौकार. चांगला चेंडू होता ज्या प्रकारे कमबॅक करत असताना महेश वाडकर. हा पहा रिप्ले तुमच्या समोर 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेत तुम्हाला प्रेक्षेपण पाहायला मिळत आहे. मिडॉन वर्तुळाच्या आतमध्ये काऊ कॉर्नर आणि डीप मिड विकेटच्या दरम्यान होता क्षेत्ररक्षक परंतु त्यांनी केली आहे चुकी. टीमची धावसंख्या धावफलकावर 8 धावा. हाफ टॅकर चेंडू पिक केला आणि सरळ रस्त्यावर फेकून दिलाय. राजू कंक यांचा खणखणीत पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा ब्रँड दाखवणारा षटकार. अफलातून फटका. या खेळाडूला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये. पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमधील वन ऑफ द बेस्ट हार्ड हिटर बॅटर राजू कंक आणि काय फटका खेळला. हा पहा रिप्ले. कॅमेरामॅनचं देखील कौतुक करावं लागेल आमचा छोट्या. त्याचबरोबर आहे वेदू म्हात्रे आणि स्क्वेअर लेग कॅमेरामॅन दुर्वेश. आणि विशेष म्हणजे ज्या प्रकारे मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सुरुवात हवी आहे ना कराड फायटर्सला तीच करून दिले मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात. 4 चेंडू अखेर टीमची धावसंख्या 14. 5वा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर सोडून दिलाय. शिवराम वैती सरांचा इशारा व्हाईट बॉल. पुन्हा टाकावा लागेल हा चेंडू. स्क्वेअर लेग पंच शशी साटम सर. राहुल 11 संघाशी विस्फोटक फलंदाज ज्यांच्याकडे क्रिकेटचा प्रचंड मोठा अनुभव. भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमधील एक मोठं नाव. सध्या स्क्वेअर लेग पंच. ड्राईव्ह केलाय अफलातून. अद्भुत अविस्मरणीय इनफिल्डला क्लिअर करणारा एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार राजू कंक यांचा दर्जेदार क्लासिकल षटकार. या 5व्या चेंडूवर आलाय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 21 धावा. सुनील रेळेकर सर सध्या गुणसंख्या लेखक म्हणून काम करत असताना शाहूवाडीचे ते देखील आहेत. रेट्रे वाळणा. आणि विशेष म्हणजे आज सर्व पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमधील 5 जिल्ह्यांचं लक्ष या स्पर्धेवर. लक्ष जरूर 106 धावांचं आहे आणि या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पहिल्या 5 चेंडूवर धावा झाल्यात 21. निर्धारित पॉवर प्लेचं पहिलं षटक महागडं. आणि या क्रिकेटचा खेळ असाच आहे ज्यावेळेला पहिल्या डावामध्ये जास्त धावा बनतात दुसरा डाव देखील त्याच प्रकारे रंगला जातो. 1 to go. शेवटचा चेंडू ड्राईव्ह केलाय. शॉर्ट दरम्यान वर्तुळाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. अगदी डाव्या हाताने चेंडू पकडला आणि त्यानंतर मात्र 1 धाव मिळते. एका सिंगलच्या मदतीने राजू कंक स्वतःकडे ठेवतील स्ट्राईक. पहिल्या षटका अखेर टीमची धावसंख्या धावफलकावर बिनगडी बाद 22 धावा. कालच्या पहिल्या दिवसाचा विचार केला तर गणेश शिंदे, सूरज मताळे, अजिंक्य बेलोश यांचं वैयक्तिक अर्धशतक आपण पाहिलं. काल सांघिक शतक देखील झळकावलंय आणि आज दुसरा दिवस. आणि पहा आपल्या स्क्रीनवरती हे ओमसाई MTCचं काम आहे. समालोचन कक्ष दाखवला जातोय. अंश पंच देखील आहेत. अगदी ओमसाई MTC म्हटलं तर दर्जेदार लाईव्ह टेलिकास्ट
आणि विशेष म्हणजे आयोजन कमिटीचं कौतुक करावं लागेल. आज जय गणेश आणि मैदान घनसोलीचं हे 360 मैदान आउटफील्ड खूप वेगवान आहे. परंतु या खेळपट्टीवर जर तुम्हाला धावांचा बचाव करायचा असेल ना तर ठराविक अंतराने विकेट्स घ्याव्या लागतील. अर्णव अभय स्पोर्ट्स या संघाला. षटक क्रमांक 2 आयकॉन खेळाडू शाहूवाडी एक्सप्रेस आनंदा मगदूम गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेलं हे व्यक्तिमत्व पिंटूदादा 11 करंदुजीसाठी गेली अनेक वर्ष ज्यांनी आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या बळावर अनेक सामने जिंकून दिलेत. वेगही त्यांची ओळख. पहिला चेंडू पिक केलाय. मिड विकेटला लांब लांब अगदी रस्त्यावर फेकून दिलाय. राजू कंक यांचा प्रहार. चेंडू मिड विकेट सीमा पार. PMPL षटकार. काय फलंदाजी करतायत राजू कंक. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. ऑफ स्टंपला थोडेसे शफल झाले आणि पहिल्या चेंडूला भिरकावून दिलाय. टीमची धावसंख्या धावफलकावर या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचले. 28 धावा. आणि विशेष म्हणजे अजय शिलार पहिले 7 चेंडू नॉन स्ट्राईकला आहेत. कॅल्क्युलेशन क्रिकेट. C फॉर क्रिकेट, C फॉर कॅल्क्युलेशन, C फॉर कॉन्फिडन्स या खेळामध्ये खूप महत्वाचे असतात. दुसरा चेंडू कमी गतीने टाकलाय. हुक अगदी या खेळाडू कक्षाच्या वरून जिथे कराड फायटर्सचा डगआउट आहे. 2 इन अ रो लगातार दुसरा पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा दर्जा दाखवणारा षटकार. का फटका खेळलाय. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न 2 स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतात. एका बाजूला फलंदाजाच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतो तो चेंडू अगदी लॉंग लेग फाईन लेगच्या वरून फेकून दिला. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 6 ने पुढे जात असताना 34 धावा. राजू कंक 8 चेंडूमध्ये नाबाद 33 धावा केल्यात. 1 धाव फक्त एक्स्ट्रा आले. वेलकम DJ चेतन, आपलं स्वागत आहे. यॉर्कर चेंडू चांगला टाकलेला, बुंद्यात टाकलाय, सन्मान दिलाय. अगदी या क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र. आणि राजू कंक त्यांना माहित आहे की आपलंच 8 चेंडूवर आपण आपलं काम केलंय. आता अजय शेलार यांना स्ट्राईक देण्याचा प्रामाणिक प्रयत्न. आणि क्रिकेटमध्ये या बाबी खूप महत्वाच्या असतात. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. कधी कधी तुम्हाला 1 धाव घेऊन नॉन स्ट्राईकला जाऊन अगदी तो सामना तिथून तुम्ही पाहू शकता. आणि विशेष म्हणजे अजय शेलार त्यांच्याकडे देखील प्रचंड मोठी क्षमता. आज राजू कंक म्हटलं तर कुसूरगाव आणि पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये या कुसूरगावच्या नावाचा ज्या खेळाडूने डंका वाजवलाय ते आहेत नॉन स्ट्राईकला. त्यांनी धावा केल्या 34. टीमची धावसंख्या 35. पहिला चेंडू ड्राईव्ह केला अजय शेलार. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. समोर काळ्या पडद्यावर ठोकलाय. कोट्रोशी गावच्या क्रिकेटचा ब्रँड दाखवणारा अजय शेलार यांच्या बॅटमधून खणखणीत षटकार. पहिल्या डावामध्ये तुम्ही फक्त ट्रेलर पाहिलाय. आता खरा पिक्चर इथे चालू झालाय. खरा सिनेमा दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. आणि कदाचित लेंथ चेंडू टाकण्याची चुकी करतायत का आनंदा मगदूम. लेंथ मध्ये बदल करावा लागेल. 4 चेंडू अखेर. टीमची धावसंख्या धावफलकावर 41. विकेट हवी आहे टीमला. अर्थातच अर्णव अभय स्पोर्ट्सला. कारण क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाही. स्लोअर वन तो देखील अगदी उचलून आणावा लागेल. मुख्य व्यासपीठाच्या वरून अजय शेलार यांची इकडे फटक्यांची आतषबाजी. 6ची बॅट बोलते त्यांची देखील. 6 धावांसाठी षटकार. 11 चेंडूंचा खेळ झाला. अद्याप टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले तब्बल 47. हा पा बैठक. उजवा पाय टेकवला आणि ज्या प्रकारे या गतीमध्ये परिवर्तन केलेल्या चेंडूला पिक केलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या महेश वाडकर यांच्या 22. या षटकामध्ये 4 षटकार 1 चौकार. धावा आल्यात 5 चेंडूमध्ये 25. 106 धावांचा लक्ष फरक पडत नाहीये. आणि हे सांगत असताना हे दोन्ही फलंदाज आघाडीचे फलंदाज. 1 टू गो. शेवटचा चेंडू बाकी. परंतु जर इथे विकेट आली अर्णव अभय स्पोर्ट्सला तर कमबॅक होऊ शकतं. 47. 47 धावा. अजय शिलार 2 चेंडूमध्ये 12. राजू कंक ज्यांनी धावा केल्यात या मॅच मध्ये 9 चेंडूमध्ये 34. सुरुवात ज्या प्रकारे अपेक्षित होती तशीच झाली. मजा येईल या मॅचला. शेवटचा चेंडू वाढवा बॅटने खेळायचा प्रयत्न. लेंथ चेंडू टाकला. आणि ही खासियत आहे आनंदा मगदूम यांची. अगदी ज्या प्रकारे 2 षटकांचा इथे खेळ झालाय समाप्त. पहिल्या 2 षटकाखेर टीमची धावसंख्या धावफलकावर कराड फायटर्स 106चा पाठलाग करत असताना बिनगडी बाद 47 धावा. 23.50ची धावगती आहे. आणि आता विशेष म्हणजे लक्षाचा विचार केला तर आता या मॅचचं समीकरण पूर्णपणे बदललंय.
कारण 23ची सरासरी जर तुम्ही धावा करू शकता तर उर्वरित 18 चेंडूमध्ये तुम्हाला सामना थोडासा सोपा होईल. अठरा चेंडूमध्ये आता विजयाचं समीकरण आहे 59 धावा. 18-59चं समीकरण म्हणजे या 23.5ची धावगती तुम्हाला पाहायला मिळते आणि आता आवश्यक धावगतीचा विचार केला तर 20च्या आतमध्ये आहे आणि या खेळपट्टीवर एका षटकामध्ये 20 धावा सहजरित्या बनल्या जाऊ शकतात. निर्धारित 2 पॉवर प्ले षटकांचा खेळ समाप्त झाला. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर संकेत वाडकर, मानफॉर्म बोरगाव. 18-59चं समीकरण विकेट हवी आहे इथून अर्णव अभय स्पोर्ट्सला आणि दुसऱ्या बाजूला कराड फायटर्सला. या दोन्ही फलंदाजांनी ज्या प्रकारे सुरुवात केली आता त्यांचा डगआउट देखील खुश असेल आणि विशेष म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला सुरुवात चांगली मिळते त्यावेळेला मोठ्या लक्ष्याचा पाठलाग तुम्ही करू शकता. 18-59 पहिला चेंडू संकेत वाडकर ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू लोअर फुल टॉस फ्लिक ऑन द रिक्स. चेंडू सैल मिड विकेट सीमा पार. शहानिशा करत असताना पंच आणि अशा प्रकारे या बॉटम हँडचा चांगला वापर आणि पाही राजीव कंक यांची खासियत आहे. एका क्षणाला वाटलं की चेंडू मिड विकेट सीमा पार झालाय का, पंचांनी थोडासा वेळ घेतला आणि त्यानंतर मात्र 6 धावांचा इशारा. ज्या प्रकारे मिस्टर PTPL, मिस्टर KTRBPL, मिस्टर KPL आणि मिस्टर KSKPL या सर्व स्पर्धा पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमधील मालिकावीराचा पुरस्कार फटकवणारा हा सप्तम हिंद केसरी मानफॉर्म कुसूर राजू कंक या मॅच मध्ये अगदी विध्वंसक फलंदाजी करत असताना नाबाद त्यांनी धावा केल्या 40. हाफ ट्रॅकर चेंडू होता ऑन साइडला वळवला. क्षेत्ररक्षक आहे दूर. आनंदा मगदुम एकदा पूर्ण केलाय. पाय घसरला आणि या मैदानाची आउटफील्डचा विचार केल्यानंतर आउटफील्ड खूप वेगवान आहे. चुकी झाले या सामन्यातील दुसरी टीम. अर्णव अभय स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून येतोय चौकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. हाफ ट्रॅकर चेंडू होता ऑन साइडला गॅप मध्ये खेळला. लॉंग ऑन होता त्यांना डीपला मिड विकेट आणि हा पहा रिप्ले. आनंदा मगदुम थोडेसे पुढे गेले. पाय घसरला आणि अगदी बारीक दगड आहेत त्याचा फायदा मात्र तुम्हाला बॅटिंग करत असताना होऊ शकतो कदाचित. इनसाइड आउट ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हर आहे तैनात. महत्वाची विकेट आणि ही विकेट हवी होती टीम अर्णव अभय स्पोर्ट्सला. स्वीपर कव्हरला तैनात होते धर्मा पवार आणि राजू कंक यांनी धावा केल्या या मॅच मध्ये तब्बल 44. आपल्या संघाला एक आश्वासक सुरुवात करत असताना बाद झालेत परंतु टीम कराड फायटर्स संघाचा डगआउट खुश असेल. संकेत वाडकर यांनी पहिलं यश मिळवलंय. 15 चेंडूमध्ये आता 49 धावांची आवश्यकता. मॅच आता इथून कलाटणी देईल. एक विकेट सामन्याचा रंग बदलवू शकते आणि हा पहा रिप्ले. राजू कंक 12 चेंडूमध्ये 44, 366चा स्ट्राईक रेट. काय विध्वंसक फलंदाजी केली आहे. ज्या प्रकारे ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह केला. स्वीपर कव्हर. धर्मा पवार एक अप्रतिम झेल. 2 ते 4 पावलं पुढे धावत असताना आणि धर्मा पवार म्हणजे अर्णव अभय स्पोर्ट्स या संघाचे सातारा प्रीमियर लीगचे आयकॉन खेळाडू. पहिल्या सामन्यात दुखापत झाली आणि तिथून त्या खेळाडूला पूर्णपणे एकही सामन्यामध्ये फलंदाजी अथवा गोलंदाजी करता आली नाहीये परंतु तो संघ अर्णव अभय स्पोर्ट्स आयकॉन खेळाडूला आपल्या शेवटपर्यंत सामन्यामध्ये खेळवलं स्पर्धेमध्ये आणि अर्णव अभय स्पोर्ट्स सातारा प्रीमियर लीगचा उपविजेता राहिला आहे या दुसऱ्या वर्षाचा. हा पहा ड्रोन व्ह्यू. पक्षाच्या नजरेतून एक क्रीडांगण कसं दिसत असेल. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचं आयोजन अगदी या पक्षाच्या नजरेतून म्हणजे ड्रोन व्ह्यू, बर्ड आय व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतोय. ओमसा MTC अक्षय शेठ महात्रे स्वतः ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये. आणि विशेष म्हणजे 15 चेंडूमध्ये आता करायचे 49. क्रमांक 3 वर आलेत मिस्टर PTRBPL निलेश आबा पनाळे मॅनफॉर्म कडवे बुद्रुक. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग गाजवणारा कडवे गावचा हा सीतारा मैदानामध्ये दाखल झालाय. क्रमांक 3 वर 15 मध्ये 49चं समीकरण. ही विकेट या सामन्याचा रंग बदलवू शकते आणि एवढं मात्र निश्चित. चला मॅचला थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो, विनंती आहे. आणि पाठच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच निलेश पनाळे. इंडियन नेव्ही मध्ये कार्यरत असलेलं हे व्यक्तिमत्व
आज आपला जॉब आणि विशेष म्हणजे पाटण तालुका क्रिकेटमधील वन ऑफ द बेस्ट हार्ड हिटर बॅटर मैदानामध्ये दाखल झाले टीम कार्ड फायटरसाठी. इथून आता सामना थोडासा मोमेंट बदलेल. अर्णव अभय स्पोर्ट्स काम केले महत्वाचं. संकेत वाडकर यांनी ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पंचांकडे नजर असेल. एसटी रक्षकाने चेंडू सोडला परंतु फायदा होणार नाही. वाईट बॉल. एक अवांतर धावसंख्येमध्ये जोडली जाईल. संकेत वाडकर ज्यावेळेला आधीच्या चेंडूवर तुम्ही विकेट घेता त्यानंतर अवांतर चेंडू आणि कुठेतरी ऑफ स्टंपला पकडून टाकणारी गोलंदाजी करण्याचा मानस आहे. कारण त्यांना माहित आहे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. पहिल्या सामन्याचा सामनावीर आहे आणि त्यांच्याकडे देखील चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता. ऑन साइडला चेंडूला वळवलाय. मिड विकेट आहे डीपला. आनंदा मगदुम एक धाव मिळेल. क्षेत्ररक्षण चांगलं फेकी देखील तेवढीच चांगली होते. खातं उघडलं जात आहे निलेश पन्हाळे यांचं पहिल्या चेंडूवर. टीमची धावसंख्या धावफलकावर 59 धावा. 4 चेंडू अखेर 59ला 1. संकेत वाडकर अगदी ज्या खेळाडूने बोरगाव वाई तालुक्याचं क्रिकेट गाजवलंय आज पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये त्यांची गोलंदाजी पाहायला मिळते. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अपील केली आहे परंतु चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि याच गोष्टीसाठी संकेत वाडकर यांना ओळखलं जातं. कारण पहिल्या 2 षटकामध्ये सर धावा आल्या होत्या तब्बल 47 आणि विकेटच्या शोधामध्ये टीम अर्णव अभय स्पोर्ट्स ती विकेट मिळवून दिली आहे. आज महत्वाची गोलंदाजी ज्यावेळेला तुम्ही करण्यासाठी दाखल होता. 1 टू गो. 13-47 समीकरण. ड्राईव्ह केलाय. कॅच इज द कॉल. फरक पडणार नाहीये. चेंडू लॉंग ऑफ सीमा पार. अजय शेलार यांचा प्रहार. 6 धावा. PMPL शेवटच्या चेंडूवर आलाय षटकार आणि या षटकाराने मात्र टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले. धावफलकावर 1 गडी बाद 65 धावा. फुलरेंचा चेंडू टाकण्याची चुकी केली मी म्हणेन संकेत वाडकर यांनी. शेवटच्या चेंडूवर ज्यावेळेला तुम्ही बॅकअप द लेन टाकले चांगले चेंडू. 12 चेंडू 41 धावांची गरज. वेलकम किरण दादा फनसे आपलं स्वागत आहे. 12 चेंडू 41 धावांची समीकरण. हा प्रयत्न देखील लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने चांगला केला. 2 अँगलच्या माध्यमातून तुम्ही तो रिप्ले पाहिला. 20.50 ची धावगती आहे इथून. 12-41. चला स्पीडअप करा थोडंसं मित्रांनो. वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटचा अभिमान आणि ज्या खेळाडूने ग्रामीण क्रिकेटला अगदी ISPLच्या स्तरावर नेऊन अगदी प्रत्येकाची मान उंचावली. प्राऊड ऑफ पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेट. विजय जयसिंग पावले भाऊ यांचं शुभागमन झालंय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धेच्या दरम्यान आयोजन कमिटी आणि सर्व संघांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. आज प्रत्येकाला अभिमान वाटावा असा खेळाडू. ISPL मध्ये सर्वाधिक बोली लागलेला आज टेनिस क्रिकेट किती वेगळ्या उंचीवर गेलाय हे तुम्हाला पाहायला मिळते आणि तो अभिमान तो खेळाडू आपल्या पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमधील असावा यापेक्षा काय मोठी बाब. षटक क्रमांक 4 साठी महत्वाचे गोलंदाज प्रमोद गायकवाड. प्रमोद गायकवाड यांचा पहिला चेंडू. चेंडू हवेत खेळला. लॉंग ऑन क्लिअर करणारा लॉंग अँड स्ट्रॉंग चेंडू सीमा पार. 6 धावा. मिस्टर PTR BPL निलेश आबा पन्हाळे यांच्या बॅटमधून षटकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. सातत्याने चुकी काढतात मी म्हणेन. फुलर लेनचे चेंडू तुम्ही या खेळपट्टीवर टाकू शकत नाहीये कारण ही खेळपट्टी या फलंदाजांना अगदी पोषक आहे. त्यामुळे तुम्हाला बॅकअप द लेन चेंडू टाकावे लागेल. चेंडूला फिरवण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण सामन्याचा विचार केला तर समीकरण आता सोपं झालंय. ही खासियत आहे ओमसा MTCची. पहा या टेनेक्सच्या पिवळ्या चेंडूला ज्या प्रकारे अगदी झूम करून दाखवलं जात आहे. अगदी जमिनीवरील छोटे छोटे बारीक खडे देखील तुम्हाला त्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये दिसत आहेत. कॅमेरामॅन छोट्या. ही खासियत आहे त्याची. 11 चेंडू 35 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाज प्रमोद गायकवाड. बॅकफुटला जाऊन चांगला स्क्वेअर ड्राईव्ह. डीप पॉइंट आहे तैना धर्मा पवार. अप्रतिम अद्भुत अविश्वसनीय कॅच ऑफ द मॅच. अगदी जमिनी लगत आपल्या गुडघ्याच्या खाली हा झेल पकडलाय फलंदाज निलेश पन्हाळे. झेलबाद. महत्वाच्या षटकामध्ये अगदी विकेट आली. प्रमोद गायकवाड मॅन फ्रॉम पसरणी वाई. हा पहा रिप्ले.
बाईक फूडला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न धर्मा पवार. हा पहा ज्या प्रकारे या सामन्यातील त्यांनी दुसरा झेल पकडलाय तो देखील स्वीपर कव्हरला. राजू कंग देखील स्वीपर कव्हरला बाद झाले आणि निलेश पनाळे हे देखील स्वीपर कव्हरला बाद झालेत. आणि हा पहा मुख्य व्यासपीठ पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष कॅप्टन 26 अतुल भालेकर आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शिवाजादा बॉस. ही संपूर्ण त्यांची अगदी मित्र परिवार आहे. या मॅचचा विचार केला तर 10 मध्ये 35 करायचे आहेत आणि या क्रमांक 4 वर आलेत करण मालुसरे. 10 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर अजय शेलार यांनी या 5 चेंडूमध्ये धावा केल्या 18. पहा आपले अध्यक्ष आणि कॅप्टन 26 आपल्याला पाहायला मिळतात मुख्य स्क्रीनवर. आणि हा संपूर्ण मुख्य व्यासपीठ आणि आयोजन कमिटीचं देखील कौतुक करावं लागेल कारण 5 जिल्हे 21 संघटना एकत्र करून या सर्व धुरंधरांनी जे यशस्वी काम केलंय आणि विशेष म्हणजे शिवाजी बॉस यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आपली ही संपूर्ण कमिटी. 71ला 2 आणि कौतुक करेन मी प्रमोद गायकवाड यांचं कारण आपल्या संघाला गरज होती विकेटची. ते विकेट मिळवून दिले. डावखुरी आताचे फलंदाज करण मालुसरे. पहिला चेंडू ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू काहीसा खाली राहतोय. निर्धाव चेंडू डॉट बॉल. प्रत्येक निर्धाव चेंडू या मॅच मध्ये कराड फायटर्स वरती दबाव टाकेल. अर्णव अभय स्पोर्ट्स या संघासाठी प्रत्येक निर्धाव चेंडू या मॅच मध्ये त्यांना घेऊन येऊ शकतो. महत्वाची मॅच आहे. एक रंगतदार सामना इथून अपेक्षित असेल एवढं मात्र निश्चित. हाफ टॅकर चेंडू धर्मा पवार तिसरा झेल पकडतील का. अगदी वेगाने चेंडूवर आले. कॅच ड्रॉप. एक धाव मात्र मिळते परंतु क्षेत्ररक्षण अप्रतिम करत असताना आज धर्मा पवार फलंदाजी चांगली केली पहिल्या डावामध्ये. त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणासाठी आपले सर्वोत्तम प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना. आणि हा पहा ड्रोन आय व्ह्यू पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2026 मुख्य व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळत आहे. बर्ड आय व्ह्यू आणि हा समालोचन कक्ष अगदी संपूर्ण 360 मैदान. 72ला 2 आणि या 4 चेंडूवर अवघ्या धावा खर्च केल्यात प्रमोद गायकवाड यांनी 7. म्हणजे महत्वाचे षटक टीम अर्णव अभय स्पोर्ट्ससाठी घेऊन आलेत आणि महत्वाची गोलंदाजी देखील केली. 5व्या चेंडूवर अजय शेलार यांना स्ट्राईक मिळाली आणि एअर स्ट्राईक केलाय. चेंडू मिड विकेट सीमा पार. कडक कडकडीत प्रहार. 6 धावा. PMPL षटकार. आणि या षटकाराने पुन्हा एकदा समीकरण बदललं जाईल. प्रमोद गायकवाड यांचे पहिले 4 चेंडू चांगले राहिले होते परंतु 5व्या चेंडूवर अजय शेलार 6 चेंडूमध्ये नाबाद 24 धावांची विध्वंसक खेळी. 78ला 2 1 टू गो. 7 चेंडूमध्ये आता करायचे 28 धावा. 7-28 या सामन्यातील सर्वाधिक महत्वाचा चेंडू दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या चेंडूवर जर मोठा फटका आला तर समीकरण थोडंसं सोपं होईल आणि हा चेंडू जर डॉट आला अर्णव अभय स्पोर्ट्सला तर मात्र मॅच मध्ये थोडेसे वर्ड्स ठरू शकतात. 7-28 शेवटचा चेंडू ऑन साइडला वळवलाय. मिड विकेट अगदी आहे डीपला परंतु लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत चिंतामणी निकम. एक धाव मिळते. शेवटच्या चेंडूवर अजय शेलार स्वतःकडे ठेवतील स्ट्राईक. शेवटच्या चेंडूवर आले एक सिंगल. आता 6 चेंडूमध्ये करायचे आहेत विजयासाठी धावा. 27 27 रिक्वायर्ड इन लास्ट 6 बॉल्स. या सामन्यातील विचार केला सर तर 4थं षटक खूप महत्वाचं होतं. जसं T20 मध्ये 19वे षटक, एक दिवसीय सामन्यामध्ये 49वे आणि 5 षटकांच्या लढतीमध्ये 4थं ते प्रमोद गायकवाड मॅन फ्रॉम फसरणी वाईचे फक्त 14 धावा खर्च केल्या. म्हणजे महेश वाडकर यांनी 22 धावा खर्च केल्या. आनंद मगदूम 25 आणि हा पा हे शेअर मार्केटचा ग्राफ नाहीये मित्रांनो, हा क्रिकेटचा ग्राफ आहे. हा पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण प्रीमियर लीगचा ग्राफ आहे. अक्षय शेठ म्हात्रे यांची टॅलेंट पा. जर एखादा ट्रेडरने जर हा ग्राफ बघितला ना त्याला पण थोडासा आनंद होईल कारण ज्यावेळेला निफ्टी 50 ग्रीनमध्ये येते ना त्यावेळेला प्रत्येक इन्व्हेस्टमेंट करणारा ट्रेडर असेल अगदी व्यावसायिक असतील अगदी इन्व्हेस्टर असेल खुश होतात. 6-27 समीकरण या मॅचमध्ये आहे. 6-27 म्हणजे पहिल्या 2 चेंडूवर समजेल की सामना कराडला जाईल की सामना वाईला जाईल. चला थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो, विनंती आहे. करण मालुसरे दुसऱ्या बाजूला आहेत अजय शेलार आणि अजय शेलार यांच्या बॅटमधून जे 4 षटकार आलेत त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास निश्चितपणे एका वेगळ्या उंचीवर असेल. स्लॉग षटक अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना
गोलंदाज पाहायला मिळतात आपल्याला. मयूर काळे, 6-27 मॅच ऑन. पहिला चेंडू बुंद्यात टाकलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न, फाईन लेग थर्डमॅन वळतो अशा आतमध्ये डॉट बॉल. हा सामना आता इथून कलाटणी देईल. जी विकेट राजू कंक या मॅच मध्ये जी आली स्वीपर कव्हरला झेलबाद, तिथून जो आवश्यक धावगती होती ती कमी होत गेली. आता दबाव सातत्याने वाढला जाईल. 5 चेंडू 27 धावांची गरज. अजय शेलार या मॅच मध्ये आता त्यांना 5 षटकार ठोकणं अनिवार्य असेल. 4 षटकार 1 चौकार सामना जिंकू शकते कराड फायटर्स. एक चांगला चेंडू टाकायचा इथून, खोदून काढण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये फटका, रिकाम्या जागा भरा. धावसंख्येमध्ये 4 धावांचा समावेश करा. अजय शेलार यांच्या पाठमधून 4 चौकार. 4 चेंडू 23 धावांची आवश्यकता. इथून देखील सामना टीम कराड फायटर जिंकू शकते. 4 षटकार पाहिजेत आणि एक चांगला चेंडू. अर्णव अभय स्पोर्ट्स या संघाला मात्र विजय मिळवून देऊ शकतो. माणसाची वेळ आणि मैदानातला खेळ पलटायला वेळ लागत नाही. ते वेळ आणि खेळ बदलला जाईल का? प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे टीम कराड फायटरसाठी. 4-23 फुल टॉस, बीमर आणि बीमर वर आलाय षटकार. यासाठी म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. क्रिकेटमध्ये कधी काही होईल याचा नेम नसतो. 9+6 7 धावा आल्या त्या फटक्यावर. समीकरण आता पुन्हा एकदा बदललं जाईल आणि अजय शेलार जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत सामना कराड फायटर सोडणार नाहीये. 4 षटकार ठोकायचे होते परंतु हा पहा रिप्ले, बीमरवर ठोकलाय षटकार आणि आता इथे 7 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे तब्बल 90 धावा. 4 चेंडू आता करायच्यात 16 धावा. फ्री हिटचा चेंडू, उघडा डोळे पहा नीट. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आहे, सुपर डुपर हिट आणि एक सामना चित्त थरारक तुम्ही पाहताय. एका बाजूला कराड फायटर्स, बाबासाहेब बागल साहेब, दीपक दादा लोखंडे साहेब यांच्या मालकीचा संघ, दुसऱ्या बाजूला राजू शेठ शिर्के, अजित वरे साहेब, दोन्ही संघ मालक आता या मॅचवर नजर ठेवून आहेत. फ्री हिटचा चेंडू, अजय शेलार ऑन स्ट्राईक. बैठक मारण्याचा प्रयत्न, कॅच इज द कॉल. आनंदा मगदूम वेगाने गेले, अगदी सरसावले चेंडूवर झेप घेतले, एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे देखील चालू आहे. 2 धावा आल्यात. फ्री हिटच्या चेंडूवर झेलचा प्रयत्न चांगला केला पण तो नुकसान झालं नसतं. 2 ने टीमची धावसंख्या धावफलकावर आता पुढे जाते. 3 चेंडू मध्ये आता करायच्यात विजयासाठी 14 धावा. अजून देखील एक चांगला चेंडू गोलंदाज मयूर काळे यांना हाताळायचा आहे. 3-14 मॅच ऑन. 3 चेंडू 14 पाहिजेत. येस, दोन्ही टीमचे 12वे प्रतिनिधी आहेत त्यामुळे प्लीज मॅच चालू ठेवा. 3-14 वॉट अ मॅच. 3-14 आणि हे माइंडसेट असू शकतो कदाचित. पुढे सरसावून ड्राईव्ह केलाय, स्टेट डाऊन द ग्राउंड. महत्वाच्या क्षणाला अजय शेलार, कोट्रोशी गावचे खेळाडू या मैदानामध्ये अगदी टीम कराड फायटरसाठी विध्वंसक फलंदाजी करत असताना त्यांनी धावा केल्यात नाबाद 43. आता समीकरण आहे 2 चेंडू आणि करायच्या धावा 8. कोणाचा असेल या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये थाट. 2 चेंडू करायच्या धावा 8. मॅच ऑन. व्हॉट अ मॅच. एक रोमहर्षक सामना आणि सर 8 धावा हव्यात आणि अजय शेलार त्यांनी धावा केल्यात 12 चेंडू मध्ये 43 धावा. आणि यासाठी क्रिकेटमध्ये तुम्ही ज्यावेळेला मोठी धावसंख्या करता कधीही गलतानपणा बाळगू नका, कारण धावांचा पाठलाग करायचा होता. 106चा मॅच आले. 2 चेंडू 8. चला प्लीज स्पीडअप करा. 2 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही कोणती धावसंख्या तुम्हाला विजयाची हमी देत नसते आणि देणार देखील नाहीये. 2-8. चला स्पीडअप करा प्लीज. क्रिकेट असो अथवा आयुष्य, परिस्थिती कधीही तुमच्या मनासारखी नसते, ती तुम्हाला मनासारखी बनवावी लागते. आणि या 2 चेंडू 8 धावा, एक चांगला चेंडू मयूर काळे यांचा त्यांना हिरो बनवेल आणि एक मोठा फटका अजय शेलार यांना या मॅच मध्ये अगदी हिरो बनवू शकतो. चला स्पीडअप करा. 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता आणि चॉईस खेळाडू आहेत.
कराड फायटरसाठी आज ह्या प्रकारे त्यांनी खेळ केला. टीमची धावसंख्या धाव फलकावर 98 धावा, 2 चेंडू 8 धावा. चला प्लीज स्पीडअप करा. 2-8. व्हॉट अ मॅच. एक रोमहर्षक, एक संस्मरणीय सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. या मॅचचा हिरो कोण, या मॅचचा विलन कोण, जगामध्ये खेळाडूंची कमी नाहीये. व्हायचं असेल तर मॅच विनर व्हा. 2 चेंडू 8 धावांची गरज. एका बाजूला मयूर काळे आणि दुसऱ्या बाजूला आहेत अजय शेलार. एका बाजूला कराड फायटर्स, दुसऱ्या बाजूला अर्णव अभय स्पोर्ट्स. 2-8. पुढे सरसावून हवेत खेळला. यामध्ये फटका. क्षेत्ररक्षक संकेत वाडकर कॅच ड्रॉप. एकदा पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव आता इथे. अगदी फलंदाज धावबाद आणि चुकी केली मी म्हणेन, कारण तुम्हाला नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाला धावबाद करायचं नव्हतं, स्ट्राईकला चेंडू फेकायचा होता, परंतु एक फलंदाज बाद असेल. आता इथून मॅचची समीकरण, एक चेंडू आता करायच्या धावा त्या म्हणजे 7 धावा. 1-7. येस, जर सामना टाय झाला तर 1-1 गुण आहे. त्यामुळे आता एक षटकारा मारला. संकेत वाडकर यांचं कौतुक करावं लागेल. जेल सुटला. त्यानंतर पहा वेगाने मागे आले, चेंडू फेकला, परंतु मयूर काळे यांनी चेंडू नॉन स्ट्राईकला का लावला हा देखील प्रश्न आहे. परंतु सामना आता इथून रोमहर्षक होईल. हा पहा, तुम्ही अजय शेलार यांना देखील हवाबाद करू शकले असते, पण त्यांनी नॉन स्ट्राईकला अगदी चेंडू फेकला नाही. 1-7. चला स्पीडअप करा. चला प्लीज, विनंती आहे. एक चेंडू 7 धावांची आवश्यकता. जर षटकार आला तर अजय शेलार यांचा अर्धशतक देखील होईल आणि 1-1 गुण देखील मिळेल. राजकारणामध्ये 1 मत, परीक्षेमध्ये 1 मार्क आणि क्रिकेटमध्ये 1 धाव खूप महत्वाची असते. आता इथे मात्र तुम्हाला 1 तोळा सोना म्हणजे हा षटकार आहे. एका बाजूला मयूर काळे, दुसऱ्या बाजूला अजय शेलार. ही मॅच आता ऑन झाली, म्हणून क्रिकेटमध्ये 1-1 झेल महत्वाचा असतो. एक गोल्डन हिट हवी आहे. 1 गोल्डन हिट रिक्वायर्ड ॲट दिस स्टेज. 1-7. 7 धावांची आवश्यकता असताना व्हॉट अ स्ट्रोक. अंत अस्ति प्रारंभ. द एंड इज द बिगिनिंग. अर्धशतक देखील झळकावलंय आणि टीम कराड फायटरसाठी हा सामना देखील बरोबरी सोडवलाय. ते 2 झेल सुटले, मिसफिल्ड केल्या अर्णव अभय स्पोर्ट्सने आणि तो मात्र त्यांच्या पत्त्याशी पडलाय. परंतु काय फलंदाजी केली अजय शेलार यांनी. 14 चेंडूमध्ये 50 धावांचा विध्वंसक खेळ. पहिल्या डावामध्ये देखील 105. परंतु सर खऱ्या अर्थाने विचार केला तर त्या 2 धावांची पेनल्टी तुमचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स